ऐका श्रोते आज तुम्हाला कथा सांगते जशी हवी। ऐका श्रोते आज तुम्हाला कथा सांगते जशी हवी। कितीक वेळा जरी ऐकली तरी वाटते नित्य नवी। झुंजायाची गोष्ट असेही झुंजायाची गोष्ट असेही नसे मौजवा गमतीची। रणांगणावर चला गड्यांनो छाती घेऊन हिमतीची। रणांगणावर चला गड्यांनो छाती घेऊन हिमतीची। अबला झाली सबला तेव्हा अबला झाली सबला तेव्हा भारतीय इतिहास घडे। अबला झाली सबला तेव्हा भारतीय इतिहास घडे। झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे। झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे। झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे। अबला झाली सबला या भारतवर्षावरती इंग्रजी राजसत्तेचे पाश आवळायला सुरुवात झाली हो। इंग्रजी सत्तेचा लॉर्ड डलहौसी याची सत्तेची हाव कमीच होत नव्हती हो, वाढतच चाललेली। कधी कोणता संस्थानिक निपुत्रिक मरतोय आणि त्याचं संस्थान मी कधी गिळंकृत करतोय ही त्याची हाव कुठे थांबतच नव्हती। आणि आता त्याचं लक्ष होतं झाशी संस्थानवरती। झाशीचे संस्थानिक गंगाधरपंत नेवाळकर राणी लक्ष्मीबाईचे पती असेच अकाली निवर्तले आणि तेही निपुत्रिकच। पण राणी खचली नाही। आपल्याच घराण्यातला एक पुत्र ज्याचं नाव दामोदर ह्याला तिनं दत्तक घ्यायचं ठरवलं। तसा सोहळाही फार दिमाखात पार पडला। आणि एक दिवस दामोदरला मांडीवरती घेऊन राणी चिकाच्या पडद्यावर दरबारामध्ये बसलीये। राणीचा दरबार भरलेला आहे। भाट येतायत आणि राणीचं कौतुक करतायत। सब वसुधा नवखंड बसी है 10वां खंड है काशी। सब वसुधा नवखंड बसी है 10वां खंड है काशी। भारत में बुंदेलखंड है जिसमें मशहूर झांसी। भारत में बुंदेलखंड है जिसमें मशहूर झांसी। ऊंची माड़िया नगर सुनहरे शंख बज रहा काशी में। ऊंची माड़िया महल सुनहरे शंख बज रहा काशी में। संग्राम शूर लक्ष्मी रानी की नौबत बज रही झांसी में। संग्राम शूर लक्ष्मी रानी की नौबत बज रही झांसी में। अन्नपूर्णा फिरे काशी में परिपूर्णा झांसी में फिरे। अन्नपूर्णा फिरे काशी में परिपूर्णा झांसी में फिरे। उमा काशी में रमा झांसी में हरदम जिनकी द्वाही फिरे। हरदम जिनकी द्वाही फिरे। राणीचं कौतुक होतंय हो, राणीचं कौतुक होतंय। आणि मग लॉर्ड डलहौसीचा लेफ्टनंट मेजर एलिस इंग्रजी सत्तेचं पत्र घेऊन, तो लखोटा घेऊन राणीच्या दरबारामध्ये हजर झाला। तो लखोटा त्यानं संस्थानचे अमात्य रामचंद्रराव यांच्या हातामध्ये दिला। त्यांनी तो लखोटा उघडला, पत्र समोर आलं, वाचलं। सगळ्या दरबारचं लक्ष अमात्यांकडे, अमात्यांचे डोळे पत्रावरती। जसे वाचतायत तसा
कपाळावरून घामाची रेष उमटली. एवढी शांतता दरबारामध्ये, टाचणी जरी पडली असती तर खणखण आवाज आला असता. एवढी शांतता. राणीनं विचारलं, अमात्य काका काय म्हणतंय? ब्रिटिश सरकार आपल्या संस्थांबद्दल काय म्हणतंय? ती शांतता भेदत अमात्यांनी सांगितलं, राणी साहिबा घात झाला, राणी साहिबा घात झाला. दत्तक विधान नामंजूर, झाशी संस्थान खालसा. राणीजी संतापली. चिकाचा पडदा तिनं आपल्या कमरेच्या तलवारीनं टारकन फाडला आणि जी धावत आली, मेजर एलिसच्या गळ्यापाशी तलवार धरली. खामोश. काय? झाशी संस्थान खालसा? मैं मेरी झांसी नहीं दूंगी. खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणीसी. खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणी. बोलली रेसिडेन्साशी, देणार नाही मम झाशी. बोलली रेसिडेन्साशी, देणार नाही मम झाशी. या झाशी साठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो. स्वातंत्र्य रक्षणा करिता रक्ताने किती दान झालो. मी विधवा अबला ऐसी, मी विधवा अबला ऐसी. अन्याय कथू कवणासी, असहाय पाहुनी मजसी. अन्याय असा का करता, झाशीवर माझी सत्ता. अन्याय असा का करता, झाशीवर माझी सत्ता. अन्याय असा का करता, झाशीवर माझी सत्ता. झाशीनं संस्थान खालसा हे मान्य केलंच नाही. तिनं स्पष्ट नकार कळवला. त्याच दरम्यान मीरतच्या छावणीहून स्वातंत्र्य संग्रामाचा 1857चा स्वातंत्र्य संग्राम रणशिंग फुंकलं गेलं. लेफ्टनंट बौकरने 60,000ची फौज घेऊन झाशी संस्थांवरती आक्रमण केलं. मग राणीनंही स्वतःला या संग्रामामध्ये झोकून दिलं. राणीनं रणवेश अंगावर चढवला. कसा होता हो राणीचा रणवेश? पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. पायी चोळणा अंगी जांभळी बंडी झोकदार. पगडी डोईवर वरती शोभली बत्तीची भरजर. हे पगडी डोईवर वरती शोभते बत्तीची भरजर. काचा बांधी भरजरी तू पेटा लटके तलवार. काचा बांधी भरजरी तू पेटा लटके तलवार. कमरेला 2 दमास्कसी छान पिस्तूल बाई जंगशूर. कमरेला 2 दमास्कसी छान पिस्तूल बाई जंगशूर. कमरेला 2 दमास्कसी छान पिस्तूल बाई जंगशूर. हो वा. राणीनं रणवेश अंगावर चढवला. राणी या तटावरून त्या तटावरती उड्या मारती, आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देतीये. पोशाख मर्दानी करून पोशाख मर्दानी करून, पोशाख मर्दानी करून, पोशाख मर्दानी करून. खड्ग करी धरून धावे तटावरून. जशी काय महिषासुर मरते, जशी काय महिषासुर मरते. दिन रात तटावर फिरे, दिन रात तटावर फिरे, दिन रात तटावर फिरे. शौर्य संचरे शत्रु घाबरे. जशी की रमणी जी जी जी, जशी की रमणी जी 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 जी. घन गर्ज तोफेचा गोळा, घन गर्ज तोफेचा गोळा.
घनगर्ज तोफेचा गोळा सोडी खळखळा त्यानं बहु केला शत्रूचा नाश, त्यानं बहु केला शत्रूचा नाश. रणांगणी सोडते कितीक जीवास, रणांगणी सोडते कितीक जीवास. लक्ष्मीबाई चमके जशी तलवार हो जी जी, लक्ष्मीबाई चमके जशी तलवार हो जी जी, चमके जशी तलवार हो जी 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 जी. रणरंगी रंगली राणी रणरंगी रंगली राणी, रणरंगी रंगली राणी, रणरंगी रंगली राणी, रणरंगी रंगली राणी. भानन चमनी साहेब तडफडून धरणीवर पडून झाले बेजार. दाणादाण झाली शत्रूची फार, दाणादाण झाली शत्रूची फार. लक्ष्मीबाई चमके जशी तलवार हो जी जी, लक्ष्मीबाई चमके जशी तलवार हो जी जी, लक्ष्मीबाई चमके जशी जी 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 जी. मला वाटलं मग सारखी घेणार का लक्ष्मीबाई चमके जशी तलवार. एखाद्या तळपत्या तलवारी सारखी तेजपुंज दिसणारी रणवेशामधली राणी लक्ष्मीबाई तलवारी सारखी तळपतीये. ह्या तटावरून त्या तटावरती उड्या मारतीये. इंग्रजी फौजेचा आलेलं ते आक्रमण, त्यांचा नंगा नाच चाललेला आहे. ज्यांचा काहीच अपराध नाही अशी निरपराध माणसं मारली जात आहेत. झाशीच्या जमिनीवरती असा एकही जमिनीचा तुकडा राहिला नाही जिथं रक्ता मांसाचा चिखल झालेला नाही. त्या पडलेल्या मृतदेहांवरती नाचत इंग्रज नंगा नाच करतायत. राणी पाहतीये, बुरुजावरून डोळ्याला दुर्बीण लावून राणी पाहतीये काय हाल होत आहेत. त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल, त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला गणेश महाल, पेटला विलास महाल. ऐश्वर्य आणि सुंदरता गेलीच फुटे तद्भाल. राणी पाहते त्या विलायती तोफांनी अगदी हाल केले तो, पण त्याला राणीचा तोफखा नाही तसंच उत्तर देतोय. राणीच्या तोफखान्यामधली राणीची लाडकी तोफ, जशी शिवाजी महाराजांची मुलुख मैदान, तशी राणीची घनगर्ज शत्रू संहरिणी, घनगर्ज शत्रू संहरिणी. जणू काळाची ती भगिनी, जणू काळाची ती भगिनी. बैसली ठाण मांडोनी, घनगर्ज शत्रू संहरिणी. जणू काळाची ती भगिनी, बैसली ठाण मांडोनी. भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली, भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली. भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाली. विलायती तोफखान्याला सडेतोड उत्तर देतोय राणीचा तोफखाना. आणि त्या तोफखान्यावरचा राणीचा निष्ठावंत सेवक, ज्याचं नाव मोहम्मद गौस खान. राणी बुरुजावरून पाहते, दुर्बीण लावलेली आहे डोळ्याला. जशी राणीनं दुर्बीण लावली आहे तशी गौस खानाच्या डोळ्याला दुर्बीण आहे. राणीचं लक्ष आहे चहूबाजूंनी, गौस खानाचं लक्ष आहे समोर. इंग्रजांच्या तोफखान्यामध्ये आलेली नवी कोरी करकरीत तोफ, जी लांब पल्ल्याची आहे, जिची योजना लांबची आहे. आणि त्याचं लक्ष गेलं की त्या तोफखान्याची जे निशाण धरलेलं आहे तोफेने, बरोबर राणी उभी आहे त्याच बुरुजावरती आहे. गौस खानानं पाहिलं, राणी साहिबा वहां से हटिये.
ये ढलान कभी भी ढल सकती है, वहां से हटिए। रानी उत्तर देती है, चाचा जी मैं यहां से नहीं हटूंगी। आज मुझे देखना है कि मेरी ये घनगर्ज तोफ और मेरी ये जनता हमारी झांसी के लिए क्या कर सकती है, आज मुझे देखना है, मैं यहां से नहीं हटूंगी। गौस खानाने काय केलं, ज्या ठिकाणी ती तोफ घनगर्ज उभी आहे तिथून थोडी पुढे सरकवली, अगदी त्या तटाशी येऊन उभा राहिला। राणीनं तिथनं उत्तर दिलं की चाचा जी आप क्या कर रहे हैं, वहां क्यों आ रहे हैं, वहां पे नीचे पहले से सब कुछ ढला हुआ है, आप तोप के साथ गिर जाएंगे, ऐसा मत कीजिए। त्यावर गौस खानाने काय उत्तर द्यावं, रानी साहिबा अब आप देखिए ये आपकी घनगर्ज क्या कर सकती है, ये आप देखिए। आणि मग जी तोफ त्यानं पुढे घेतलेली होती, श्रोते हो कसं असतं, तोफेच्या मागे एक पाण्याचा डोह तयार केलेला असतो, कारण जेव्हा तोफ गोळा त्याच्यात डांगला जातो तोफेमध्ये, जेव्हा तो सोडला जातो तेव्हा मागे मोठा आगीचा लोळ येतो। मग ज्याने ती तोफ डांगलेली असते तो त्या आगीत राख होऊ शकतो, आणि जो काही धडांग करून आवाज येतो त्याच्याने कानाचे पडदेही फाटू शकतात। म्हणून करायचं काय असतं, जेव्हा ती तोफ गोळा तो डांगून सोडला जातो, बत्ती पेटवली जाते, तेव्हा तो ज्यानं हे केलेलं आहे तो त्या पाण्यामध्ये उडी मारतो, जेणेकरून आगीपासूनही रक्षण होतं आणि आवाजापासूनही रक्षण होतं। गौस खानाने मात्र तोफ पुढे आणलेली होती आणि तो डोह पाण्याचा मागे राहिलेला होता। त्यानं पाहिलं पुन्हा दुर्बीण लावून की वात जळलेली, आता तोफ डांगलेली आहे, समोरची वात लावलेली आहे, आता कधीही घात होऊ शकतो। यानं काय करावं, आपल्या तोफेची जी वात आहे अर्धी कापून टाकली, जेणेकरून तिकडनं यायच्या आधीच आपला गोळा तिथे जाईल। वात पेटवली आणि त्या तोफेवरतीच उडी मारून उभा राहिला। राणी पाहतीये काय चाललंय, डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू येताय। चाचा जी आप क्या कर रहे हैं, धडाम करून आवाज आला, तोफ गोळा पोहोचलेला होता। ऐका ऐका ऐका, दुर्बिणीनं राणीनं पाहिलं, समोरची तोफ बेचिराख झालेली होती। आनंद झाला, चाचा जी हम जीत गए, चाचा जी हम जीत गए। वळून पाहिलं तर तिथे गौस खान कुठे, धावत धावत राणी आली, गौस खानाचं मस्तक मांडीवरती घेतलं, पण तोपर्यंत राणीच्या डोळ्यातला आनंद पाहिला। गौस खानाने डोळे मिटलेले होते। या युद्धामध्ये राणीचा एक एक मोहरा असा गळून पडत होता, पण त्यातही दुर्दैव ज्याप्रमाणे राणीच्या मागे हात धुवून लागलेलं होतं, इंग्रजांनी त्यामध्ये खेळी केली। असं कळवलं की इंग्रजांनी आता माघार घेतलेली आहेत आणि ते परतलेत। जसा हा राणीच्या कानावरती जशी ही वार्ता आली, राणी जरा विसावली। गेले कित्येक दिवस राणीनं स्वच्छ पाण्यानं अंघोळही केलेली नव्हती हो, रक्ताने माखलेली राणी
आज मात्र शांत अंघोळ केली तिने आणि आपल्या अंतर्गृहामध्ये केस उदवत जरा विसावली. नीरव शांतता आहे, रात्रीची वेळ आहे. राणी जरा विसावलीये आणि तेवढ्यात ज्याप्रमाणे ह्या शांततेला ग्रहणच लागलेलं होतं, राणीची निष्ठावंत सेविका नाव झलकारी धावत धावत आली राणीपाशी. म्हणाली, राणी साहेबा घात झाला, राणी साहेबा घात झाला. दुलाजी ठाकूर फितूर झाला आणि त्यानं झाशी संस्थानच्या किल्ल्याचं ओरछाच्या बाजूचा दरवाजा इंग्रजांसाठी उघडला. राणी साहेबा घात झाला, घात झाला. ठाकूर नाम दुलाजी, ठाकूर नाम दुलाजी, झाला से हो फितूर त्या काळी. ठाकूर नाम दुलाजी, झाला से हो फितूर त्या काळी. दरवाजा उघडियला, दरवाजा उघडियला. दुर्दैवाची कमाल हो झाली. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा. राणी साहेबा घात झाला, दुलाजी ठाकूर फितूर झाला. त्यानं ओरछाच्या बाजूचा दरवाजा उघडला. रक्तबंबाळ झालेली ती झलकारी फक्त एवढा निरोप सांगण्यापुरतीच शुद्धीत होती की काय, राणीच्या अंगावर कोसळली, बेशुद्ध झाली. राणीनं तिचा केश संभार मोकळा सोडलेला तसाच बुचडा बांधला. हातामध्ये 2 दांडपट्टे घेतले आणि जशी एखाद्या गुहेतून चवतालेली वाघीण बाहेर पडावी तशी राणी बाहेर पडली. कुठे आहे दुलाजी ठाकूर, कुठे आहे? रात्रीची शांतता पसरलेली आहे. आता मात्र राणीच्या कानावरती ऐकायला येतं इकडून तिकडून किंकाळ्या. कोण कोणाला कापतंय काहीच कळत नाहीये. युद्ध सुरू आहे पण कोण कोणाला भिडतंय काहीच कळत नाहीये. पण अशा युद्धामध्ये राणी उतरली. कुठे आहे दुलाजी ठाकूर? दुलाजी ठाकूराला कळलं राणी आपल्या मागावर आहे. धावत धावत गेला इंग्रजांच्या छावणीमध्ये. तिथे त्यांना सांगतोय, मीच तो दुलाजी ठाकूर, मीच तुमच्यासाठी दरवाजा उघडून दिलाय. राणी माझ्या मागे धावतीये. मी तिच्या हाताशी गाठलो तर माझं काही खरं नाही. मी तुमची मदत केली आहे, तुम्ही माझी मदत करा, मला तुमच्याकडे आश्रय द्या. सगळे इंग्रज त्याच्यावर हसले. अरे बेवकूफ दगाबाज, ज्या राणीनं तुला आजवर पोसलं तिच्याशी तू इमान राखू शकला नाहीस. आम्हाला तुझी गरज संपली. जा इथून निघून जा, गेट लॉस्ट, चालता हो. इकडे आड तिकडे विहीर. पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दुलाजी ठाकूर इकडून तिकडून पळतोय आणि राणी चवताळलेल्या वाघिणीसारखी त्याचे तुकडे तुकडे करण्यासाठी त्याला शोधतीये. झाशी राणीची हो. राणीला झाशीचा पत्ता माहिती. असा पळून पळून तो दुलाजी ठाकूर कुठपर्यंत पळणार होता हो. राणीनं त्याला गाठलंच आणि हातातल्या पट्ट्यांनी त्याचे मोजताही येणार नाही तेवढे तुकडे केले. दगलबाज तो देशद्रोही, दगलबाज तो देशद्रोही, दगलबाज तो देशद्रोही.
तुकडे तलवारीने, केले तुकडे तलवारीने, राणीने द्वेषाने शासन होत्याला, पाठविले नरकाला. राणीनं त्याचे तुकडे तुकडे केले त्याच्या देहाचे. पण हा जो पण असतो ना, हा फार महत्वाचाही असतो आणि अनेक प्रसंगी वाईटही असतो. उशीर झाला होता तोपर्यंत. गुळाच्या ढेपेला जसे मुळे चिकटावे तसे झाशीच्या किल्ल्याला इंग्रज चिकटलेले, आतमध्ये घुसलेले. आता काहीच होऊ शकत नाही. राणीनं विचार केला की जिवंतपणी या देहाला त्या इंग्रजांचा स्पर्श होऊ देण्यापेक्षा पाऊल उचलावं. धावत धावत दारुगोळ्यांच्या कोठाराकडे निघाली. स्वतः सहित दारुगोळ्यांचं कोठार नष्ट करायचं, तेवढा तरी का होईना आघात त्या इंग्रज फौजेवरती पडेल. राणी निघाली. पण राणी हे पाऊल उचलतीये, अमात्य काकांनी पाहिलं. रामचंद्र पंत अमात्य, राणी साहेबा कुठे जाताय, काय करताय हे? राणी सांगतीये, जिवंतपणी या देहाला इंग्रजांचा स्पर्श मी होऊ देणार नाही आणि झाशीला असं मी बघवू शकत नाही. राणीसाठी अमात्य काकांचं स्थान वडिलांसारखं. म्हणतायत, राणी असं करू नकोस, ऐक माझं, असं करू नकोस. अगं जिवंत राहिलीस तर पुन्हा झाशी मिळवून घेशील. मग काय करायचं? आत्ता इथून निघून जा. पुढे जाऊन आपण पेशव्यांची मदत घेऊ, पुन्हा झाशी मिळवून घेऊ, पण हे पाऊल उचलू नकोस. आणि मग राणीला अमात्य काकांचं म्हणणं पटलं. काही निवडक 40 शिपाई जे निष्ठावंत आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि किल्ल्याच्या एका दुर्गम तटावरती येऊन उभी राहिली, जिथे इंग्रजांचा वेढा थोडा शिथिल आहे. 40 सेवकांना घेऊन राणी उभी आहे. बाकीचे उरलेले ते समोर आहेत. राणी म्हणतीये, बाबांनो, झाशी तुमच्या हातामध्ये सोपवून मी आत्ता निघतीये. जगले वाचले तर पुन्हा भेटूच, नाही तर स्वर्गामध्ये भेट होईलच. आणि मग तटाच्या कड्याशी येऊन राणी उभी आहे. लक्ष्मीचा धैर्य तट अढळ, झाशीचा तट जरी ढळला. लक्ष्मीचा धैर्य तट अढळ, झाशीचा तट जरी ढळला. तन्निश्चय बुरुजन हाले, एक एक बुरुज ढासळला. तन्निश्चय बुरुजन हाले, एक एक बुरुज ढासळला. परिवेढ्याच्या पाशांनी जखडाया वैरी सजला. परिवेढ्याच्या पाशांनी जखडाया वैरी सजला. अशा परिस्थितीमध्ये राणीनं काय केलं? कालकंठ जे चिरतील, कालकंठ जे चिरतील, जीवास जीव देतील, जीवास जीव देतील. घेऊन असे रणशील, घेऊन असे रणशील. फोडाया दुर्गम वेढा, फेकला तटाहून घोडा. राणी तटावरती येऊन उभी राहिली. 40 शिपाई आहेत मागे घोड्यावरती स्वार. राणी तिच्या लाडक्या राजरत्न नावाच्या घोड्यावरती बसलेली आहे आणि क्षणार्धात पहारेकरी खाली बसलेले आहेत. तटाच्या खाली पहारेकरी बसलेले आहेत. कोणाला काही कळायच्या आत काय घडलं
नभवी दारुण तेजस्वी जणू वीज चमकली काय, नभवी दारुण तेजस्वी जणू वीज चमकली काय. जणू वीज चमकली काय, भीमाच्या हातामधली कोसळे गदाती काय, भीमाच्या हातामधली कोसळे गदाती काय. निखळुनी स्वर्गद्वारीची अर्गळाच पडली काय. एक एक पहारे वाला, एक एक पहारे वाला आकाशी बघतच बसला, क्षणभास असाची झाला. सरसावून मागे थोडा फेकला तटाहून घोडा, सरसावून मागे थोडा फेकला तटाहून घोडा. दाखवीत गगनी क्रीडा फेकला तटाहून घोडा, दाखवीत गगनी क्रीडा फेकला तटाहून घोडा. कोणालाही काहीही कळायच्या आत तटावरनं राणीचा एक आणि उर्वरित 41 घोडे तटावरनं उडी मारून पलीकडे निघून गेले. पहारेकऱ्यांना काही कळतच नव्हतं नेमकं काय घडतंय. वरती पाहतायत एक 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 घोडा उडी मारून निघून जातोय. पहारेकऱ्यांना काही कळलंच नाही नेमकं काय घडतंय आणि काय करायला पाहिजे. इंग्रजांच्या नाकाखालून राणी तिथून निसटली. लेफ्टनंट बौकर पर्यंत ही बातमी पोहोचली. राणी झाशीतून निघालीये. आपल्या हातातून राणी निसटली म्हटल्यानंतर लेफ्टनंट बौकर असा चौताळला. पुढे राणी आणि तिचे सेवक 40 शिपाई, मागे इंग्रजांची फौज. शिकारी कुत्र्यासारखे राणीच्या मागे इंग्रज यायला लागले. राणी धावतीये. जीवन मरणाची शर्यत चाललेली आहे. तेवढ्यात कसं दुर्दैव हात धुवून मागे लागलेलं असतं हो. तेवढ्यात राणीचे वडील मोरोपंत तांबे, इंग्रजांची पिस्तुलीची गोळी मोरोपंत तांब्याच्या मांडीत लागली, वडिलांच्या मांडीत. घोड्यावरनं ते पडणार. राणीनं तिचा घोडा शेजारी नेला, हाताने बाबांना धरलं. पायामध्ये गोळी घुसलेली आहे. राणी म्हणते, बाबा तुम्ही माझ्या घोड्यावरती चला, आपण इथून निघून जाऊ. मोरोपंत म्हणतायत, नाही मनू, हे शक्य नाही ग. तू जा. आपल्या दोघांचं वजन घोड्याला नाही पेलवणार ग. तू जा इथून, तू जा. नाही बाबा, मी तुम्हाला असं सोडून कसं जाणार. मनू तू जा, तुला झाशीची शपथ आहे. हे शब्द जसे ऐकले, डबडबलेल्या डोळ्यांनी राणीनं मागं वळून बघितलं. भकास आणि भयान जळणारी झाशी. वडिलांना तिथेच सोडून राणी पुढे निघून गेली. आणि मग व्हायचं तेच झालं. इंग्रजांनी मोरोपंतांना ताब्यात घेतलं आणि झाशीच्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजावरती त्यांना फाशी दिलं. राणी धावतीये. मनामध्ये विचार चक्र सुरू आहेत की आता पुढे काय करायचं. कितीही आघात आले तरी ध्येयापासून हटायचं नाहीये ना. पुढे काय करायचं या विचार चक्रांमध्ये राणी धावती. आता तिला कालपी गाठायचंय, कालपीला जायचंय. आणि तेवढ्यात मागून आवाज आला, आई आई मला भूक लागलीये ग. पाठीशी दामोदरला बांधलेलं, आई मला भूक लागलीये ग. तिथेच थांबली राणी. आतलं मातृत्व जाग झालं. जिथे थांबली ते गाव भांडेर नावाचं.
गावामध्ये प्रवेश केला. गावामध्ये प्रवेश केला. पाहती तर काय, पूर्ण गाव भकास. बाहेर एखादं चिटपाखरू सुद्धा दिसणार नाही. ऑर्डरच तशी होती, शूट ॲट साईट. कोणी जरी बाहेर दिसलं तरी गोळ्या झाडा. इंग्रजांची तशी ऑर्डरच होती. गावामध्ये राणी आली. लक्षात आलं इथे माझी ताई राहते. लहानपणी गावातल्या पिंपळाच्या पारावरती आम्ही दोघी जणी मिळून सागरगोटे खेळायचो. पिंपळाचा पार कुठे? जशी फिरतीये तसा दिसला. हा इथे पिंपळाचा पार, म्हणजे याच्या समोरचं घर माझ्या ताईचं. दारावरती आली, ढोठावलं. आतून आवाज आला, कोण आहे? ताई, अगं मी मनू. माझ्या बाळाला भूक लागलीये ग, 2 घास देशील खायला? आतून आवाज आला पुरुषाचा, दार उघडू नकोस, दार उघडू नकोस. त्यांचं तरी काय चुकलं म्हणा. स्वातंत्र्य सैनिकांना मदत केल्याचं पाप जणू माथी लागेल आणि इंग्रज घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवतील. त्यांचं तरी काय चुकलेलं. राणी दामोदरला म्हणतीये, बाळा, अरे राजा ना तू, जगाचा पोशिंदा ना तू, आणि आज तुलाच 2 घासांसाठी दारोदार फिरावं लागतंय. असू दे, काळजी करू नको. जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत तुला राज्यावर बसवल्याशिवाय हा देह मी सोडायची नाही. काळजी करू नकोस. तेवढ्यात दरवाजा किलकिला झाला. आतून ताईचा हात बाहेर आला. हातामध्ये द्रोण आहे, द्रोणामध्ये दूध भात आहे. राणीनं चटकन द्रोण हातामध्ये घेतला, पारावरती येऊन बसली. एकीकडे दूध भात कालवतीये. कालवता कालवता कपाळावरनं आलेली रक्ताची रेघ, त्यातला एक थेंबही त्यात पडला. हो, तसंच कालवलं. दामोदरला म्हणतीये, बाळा, आज पटपट जेवायचं. आज पटपट जेवायचं. तुला चिवचा काऊचा घास भरवायला आज माझ्याकडे वेळ नाही. कधीही काळ येईल आणि आपल्या दोघांचाच घास घेईल, काही सांगता येत नाही. पटपट जेवायचं. भात कालवला. दामोदर मांडीवर बसलेला आहे. त्याच्या मुखाशी पहिलाच घास नेला आणि तेवढ्यात राणीच्या कानाला थंडगार स्पर्श झाला. थंडगार पिस्तुलीचा स्पर्श. राणीच्या पाठीशी लेफ्टनंट बौकर पिस्तूल घेऊन उभा आहे. हँड्स अप. राणी साहिबा, तुम्हाला पकडलंय. हँड्स अप. राणीनं मागे वळून तिखट नजरेनं पाहिलं. त्याचा हात थरथरायला लागला. हो, कोणाच्या कानाशी आपण पिस्तूल धरलंय याची जाणीव होती त्याला. राणी येते, कधी फटकन काय करेल आणि आपणच जीवाला गमवून बसू याची भीती आहे त्याला. हात थरथरायला लागला. तिखट नजरेनं राणीनं पाहिलं. बौकर साहेब, जरा थांबा. मी आत्मसमर्पण करते, पण माझ्या बाळाला मला हे 2 घास जेवू घालू देत. राणीच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू आहे की आता इथून कसं सुटता येईल. कानाशी पिस्तूल आहे, कसं काय करता येईल. दामोदरला दूध भात खायला घालतीये. जसा शेवटचा घास भरवला, मला आता सांगायला पण उशीर होतोय, जसा शेवटचा घास भरवला तसाच तो हात उलथा असा मारला. लेफ्टनंट बौकरच्या कानशिलात बसली. राणी ताडकन घोड्यावर बसली आणि दामोदरला पाठीला तसंच कुशीमध्ये कोंबलं आणि राणी तिथून निघून गेली.
चपला जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, चपला जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, लेफ्टनंट बौकर आला भासला तिला तो काळ, मारिला हात उलथोनी उलथिला त्यास तात्काळ, परवशता पाया खाली तिडवोनी निघून गेली, परवशता पाया खाली तुडवोनी निघून गेली, मर्दानी झाशी वाली दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा, दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा. राणी घोड्यावर स्वार झाली आणि पुन्हा एकदा राणी इंग्रजांच्या हातून निसटली. पुढे जाऊन तिनं पेशव्यांचीही मदत घेतली. अनेक जण मदतीला आले. पुढे अनेक युद्ध झाली. राणीचे स्वतःचे त्यामध्ये 3दा पराभव झाले. पण प्रत्येक वेळी राणी तिथून इंग्रजांच्या हातून निसटत होती. पण पुन्हा एकदा आला बघा आपण. राग येतो की नाही? या पणचा इतका राग येतो. असंच एक जीवन मरणाची शर्यत चाललेली राणी पुढे, इंग्रजांची टोळी मागे. राणी धावतीये. यावेळी मात्र राणीचा घोडा हा बदललेला होता. आता राणीचा होता घोडा खैरिया नावाचा. राणीचा लाडका राजरत्न घोडा. झाशी ते कालपी अंतर गाठतानाच असा धावला ऊर फुटून गेला. आता राणीकडे होता खैरिया नावाचा घोडा. राणी पुढे, इंग्रजांची टोळी मागे. मग मध्ये धावता धावता मध्ये सुवर्णरेखा नावाचा अजूनही आहे बरं तो ओढा. सुवर्णरेखा नावाचा ओढा आडवा आला. राणीची टोळी ओढ्यावरून उडी मारून पलीकडे गेली. खैरिया मात्र त्या पाण्याला बुजला. मागे फिरला आणि त्या खैर्या बरोबर फिरलं ते अवघं चित्र. स्वातंत्र्य संग्रामाचं चित्रही फिरलं. राणी एकटी आणि समोर इंग्रज सैनिक. त्याही परिस्थितीमध्ये राणी खचली नाही. हातामध्ये 2 पट्टेत, दातामध्ये लगाम धरलेला घोड्याचा आणि सुदर्शन चक्रासारखे ते पट्टे फिरवतीये. इंग्रजांची मुंडकी उडवतीये. राणी एकटी लढतीये. लढता लढता एक क्षण असा आला की राणीच्या मस्तकावरती घाव बसला. राणीचा डोळा खोबणीतनं बाहेर आला. तसाच तिने तो आतमध्ये ढकलला. डोळ्यावरनं पट्टी बांधली. तशा परिस्थितीमध्ये राणी लढत राहिली. शेवटचा सैनिक मारला. त्या टोळीतला शेवटचा सैनिक मारला आणि राणी घोड्यावरनं कोसळली. एकटी लढणारी राणी लढता लढता घोड्यावरनं कोसळली. बाजूला गंगादास बाबा साधू पाहतायत. राणी जशी कोसळली ओढत ओढत तिला आपल्या कुटीमध्ये घेऊन आले. गंगादास बाबा म्हणतायत, राणी साहिबा जरा धीर धरा, मी आत्ता वैद्यांना घेऊन येतो. राणी म्हणतीये, नाही, आता मात्र मी राहायचे नाही. एक करा, एक काळजी घ्या, इंग्रजांचा स्पर्श या देहाला होऊ नये, एवढी मात्र खात्री बाळगा. राणीनं शेवटच्या घटका मोजल्या. शेवटचा श्वास राणीनं घेतला. गंगादास बाबांनी कुटीतल्या समईमधली जळती वात उचलली. बाहेर आले आणि कुटीवरती वात ठेवली. ती पर्णकुटी कापराच्या वडीप्रमाणे जळायला लागली. मागून इंग्रजांची दुसरी टोळी आली. गंगादास बाबा तिथे बाजूला उभे आहेत. खुणेनं विचारलं, राणी कुठे आहे? गंगादास बाबांनी बोट दाखवलं. कुटीमध्ये.
हिम्मत असेल तर राणीच्या देहाला हात लावून दाखवा. तेव्हा त्या इंग्रज सैनिकाने, अधिकाऱ्याने डोक्यावरची हॅट काढली, इंग्रजी पद्धतीने राणीला सलाम केला, पत्र लिहिलं की ह्या अशा स्त्रिया जर भारतवर्षामध्ये राण्या असतील, असे जर क्रांतिकारक असतील, तर आम्ही ह्या देशावरती राज्य करायचं तर करायचं कसं. राणीनं जो त्याग केला, आजही ग्वाल्हेरला राणीची समाधी आहे. आणि खाली त्या शिळेवरती भा. तांबेंची कविता लिहिलेली आहे. जाणं झालंच असेल तुमचं नक्कीच. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. तांबे कुलवीर श्रीती, नेवाळकरांची कीर्ती, हिंद भूध्वजा जणू जळती. मर्दानी राणी झाशी वाली, मूर्त महाकाली. आपुले मस्तकी दुःखाचे डोंगर, सुखाचे माहेर सोडू नये. मस्तकी सहावे टाकी आसी जाण, तेव्हा देव पण येत आहे. मस्तकी सहावे टाकी आसी जाण, तेव्हा देव पण येत आहे. तेव्हा देव पण येत आहे. बल